नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये ऑनलाईन महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम म्हणजेच एम-जी नरेगा जॉब कार्ड कशाप्रकारे डाउनलोड करू शकता. जर तुमचं ऑलरेडी जॉब कार्ड म्हणजे रजिस्टर्ड असेल, तर ते जॉब कार्ड कशाप्रकारे डाउनलोड करता येईल याची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर जॉब कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला या पोर्टलवरती यावे लागणार आहे. या पोर्टलचा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तुम्ही डायरेक्टली पण या पोर्टलवरती येऊ शकता. या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. सर्वप्रथम तुमचा जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी जे ब्लॉक दिसेल म्हणजे तुमचा तालुका या ठिकाणी तुम्हाला शोधायचा आहे. तालुका निवडणी झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे तुमचं गाव असेल ते गाव या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी बघा, गाव सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हे ऑप्शन दिले जातील. या ठिकाणी जॉब कार्डच्या या ऑप्शनवरती क्लिक करून या ठिकाणी तुम्ही तुमच्या म्हणजे त्या गावातील जेवढे काही जॉब कार्ड होल्डर असतील त्या जॉब कार्डचे नंबर आणि त्यांचे नाव अशा पद्धतीने दाखवेल, जे की या नंबरवरती क्लिक करून या ठिकाणी तुम्ही तुमचा जॉब कार्ड जे आहे याचा प्रिंट आउट काढून यूज करू शकता. आणि जर तुमच्या गावातील जॉब कार्ड लिस्ट बघायची असेल तर या ठिकाणी तुम्हाला या ऑप्शनमध्ये रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन रजिस्टर या बटनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. यावरती क्लिक केल्यानंतर जेवढे काही तुमच्या गावात जेवढे रजिस्टर्ड जॉब कार्ड असतील, जे रजिस्ट्रेशन केले असतील जॉब कार्डमध्ये, त्या सगळ्यांचे नाव आणि त्यांच्या फॅमिलीचे नाव जर रजिस्टर्ड असेल ते देखील या ठिकाणी दाखवेल. आणि त्यामध्ये कोणत्या डेटला हे जॉब कार्ड इश्यू झाला आहे आणि त्या जॉब कार्डचा नंबर काय आहे, हे सगळे डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने दाखवेल, जे की तुम्ही सहजरित्या तुमच्या मोबाईलमध्ये देखील डाउनलोड करू शकता. आणि जर काही यामध्ये जे जॉब कार्ड नसेल म्हणजे या लिस्टमध्ये जर तुमचं जॉब कार्डमध्ये नाव दाखवत नसेल तर तुम्हाला तुमच्या तहसील विभागात जायचंय आणि त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन देखील करू शकता सहजरित्या. बाहेरून जे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकत नाहीये. जॉब कार्डमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला तहसीलमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन करून घ्यावे लागणार आहे. आणि जर या लिस्टमध्ये नाव नसेल तर त्याच ठिकाणी तुम्हाला, जर असेल तर त्याच ठिकाणी तुम्हाला भेटेल. या ठिकाणी जेवढे आहेत तेवढेच तुम्ही डाउनलोड करू शकता. धन्यवाद.